नमस्कार. रेवा खूपच चिडलेली असते आणि ती डिरेक्टली अक्षयवरती बंदूक रोखते. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, रेवा काय चाललंय तुझं? रेवा असं वागू नकोस, तुझ्या वागण्याला अर्थच नाहीये. तेव्हा लगेच रेवा बोलते, अक्षय अरे तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं, पण तू मात्र माझा विश्वासघात करतोयस. अक्षय असं का वागतोस? असं वागून तरी तुला काय मिळतंय? अक्षय प्लीज माझ्या मनाचा तरी विचार कर. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, रेवा रेवा बाजूला हो, मला माझ्या रमाजवळ जायचं आहे. तेव्हा लगेच रेवा बोलते, काही झालं तरी मी तुला रमाजवळ जाऊच देणार नाही. अक्षय काय कमी आहे माझ्यात? तू त्या रमासाठी एवढा वेडा का आहेस? तुला कळतंय का तू काय करतोयस ते? अरे जरा तरी विचार करायचा. ते 25 लाख रुपये तुला जुळवाजुळव करायची गरजच काय होती? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, गरज काय होती म्हणजे? मी माझ्या बायकोवरती अगदी मनापासून प्रेम करतो आणि माझ्या रमाला कोणत्याही काळजीत मी पाहूच शकत नाही. तेव्हा लगेच रेवा बोलते, बस झालं अक्षय, काय सारखं रमा 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 लावलंयस? अक्षय अरे कधीतरी माझा विचार कर, कधीतरी. अक्षय तू मुळात असा विचारच कसा काय करू शकतोस? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, काय चुकलं माझं? काय चुकीचं बोललो मी, सांग ना. मी जे काही बोललो ते अगदी बरोबर बोललो. तेव्हा मात्र रेवा बोलते, अक्षय तुला माहिती नाही मी कोण आहे ते. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, तू कोणी असशील, पण आताच्या आता इथून निघून जा. इकडे रमा मात्र खूपच काळजीत असते. त्यावेळेला पार्वती आजी रमाला बोलते, रमा रमा कसली काळजी करतेस तू? बाळा तू शांत राहा. तेव्हा रमा बोलते, मला ना यांची खूप काळजी वाटते. अजून कसे आले नाहीत? यांचा फोन येऊन खूपच उशीर झाला, तरी सुद्धा हे आले नाहीयेत. मला खूपच भीती वाटायला लागलीये. तेव्हा मात्र मोठ्याने पार्वती आजी बोलते, रमा नको काळजी करूस. अक्षय लवकरात लवकर परत येईल, तुला काळजी करायची गरज नाही. आणि तसंही अक्षयचा तुला फोन येऊन गेला ना रमा, मग काळजी का करतेस? तेव्हा लगेच रमा बोलते, नाही अजून सुद्धा ते आले नाहीत. ते येणार होते ते त्यांनी मला सांगितलं होतं. तेव्हा पार्वती आजी बोलते, रमा काळजी करू नकोस, अक्षय लवकरच घरात येईल. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अक्षय रेवावरती खूपच चिडलेला असतो. तो रेवाला म्हणत असतो, रेवा शांतपणे सांगतोय, बाजूला हो. तुझ्यासारख्या निर्लज्ज मुलीवरती मी कधीच प्रेम करू शकत नाही. तुला किती वेळा सांगितलं तरी सुद्धा तुला ती गोष्ट पटणारच नाही. काय करू मी तुझं मलाच कळत नाहीये. पण प्लीज या सर्व गोष्टी थांबव. तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय असं बोलताच रेवा बोलते, अक्षय प्रत्येक वेळेला मी काही ना काहीतरी कारस्थान केलं फक्त आणि फक्त तुला मिळवण्यासाठी. अक्षय माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम होतं. तेव्हा अक्षय बोलतो, गप्प बस आणि आत्ताच्या आता इथून निघून जा. अगं जरा विचार कर, जेव्हा हे सर्व त्या तांबटकरला कळेल तेव्हा तुझी काय अवस्था होईल, की मी हे सर्व त्या तांबटकरला सांगू. तेव्हा लगेच रेवा बोलते, अक्षय काय चाललंय तुझं? अरे इथे तुला मिळवण्यासाठी मी किती प्रयत्न करते आणि तू मात्र माझ्या जीवावरती उठलायस. तेव्हा अक्षय बोलतो, हा अक्षय ह्या जन्मी रमाचा आहेच, पण पुढच्या 7 जन्मी सुद्धा फक्त आणि फक्त रमाचाच असणार. रेवा खरं सांगू, मी तुझा कधीच विचार करणार नाही आणि माझं तुझ्यावरती प्रेम नाही. आणि अक्षय तिथून जात असतो. तेवढ्यात मात्र रेवा अक्षयच्या डोक्यात जोराने काठीने वार करणार. तेवढ्यात रमा रेवाचा हात पकडते आणि सटासट रेवाच्या कानाखाली मारते. तेव्हा मात्र रेवा मोठ्याने बोलते, रमा तू इथे काय करतेस? तेव्हा रमा बोलते, तरीच मला काळजी लागली होती यांची. खूप म्हणजे खूप काळजी वाटत होती. असं वाटत होतं की कोणत्या तरी संकटात आहेत आणि आता मला कळतंय की ते संकट कोणतं आहे ते. तुला हे सर्व करायची काय गरज होती, बोल ना. तेव्हा मात्र मोठ्याने रेवा बोलते, रमा रमा गप्प बस. अक्षय माझा आहे आणि मी त्याला घेऊन जायला आलीये. तेव्हा रमा अक्षयचा हात धरते आणि बोलते, रेवा नको त्या गोष्टींवरती हक्क दाखवू नकोस. आणखीन एक गोष्ट, तू आता जे काही अक्षयशी वागत होतीस, जे काही बोलत होतीस ते मी स्वतः रेकॉर्ड केलंय आणि तुझ्या त्या तांबटकरला ऐकवीन. मग त्याची डार्लिंग कशी कशी वागते ना हे त्याला समजेलच. तेव्हा मात्र अक्षय खूपच
खुश असतो आणि त्यावेळेला रेवा बोलते, रमा तू असं काही एक करणार नाहीस. तेव्हा लगेच रमा बोलते, मी काय करायचं आणि काय नाही हे तू सांगायची गरज नाही. तेव्हा लगेच रेवा बोलते, गप्प बस रमा. रमा तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. खरं तर तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याची वाट लागली. तेव्हा मात्र रमा बोलते, माझ्यामुळे तुझ्या आयुष्याची वाट लागली. रेवा अगं तुझ्यामुळे कोणकोणत्या कट कारस्थांना मला सामोरं जावं लागलं हे मी नाही सांगू शकत. तेव्हा मात्र रेवा बोलते, गप्प बस. अगं जा ना रमा आमच्या आयुष्यामधून, कशाला आमच्या आयुष्यात येतेस. तेव्हा लगेच अक्षय बोलतोय, तू जा माझ्या आयुष्यामधून, मला तू माझ्या आयुष्यात अजिबात नको आहेस. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते, रेवा आता जर का तू नाही ना गेलीस तर बघ. तेव्हा रेवा बोलते, काय करणार आहेस. तेव्हा रमा रेवाचा हात धरते आणि तिला फरफटत तांबटकरच्या घरात घेऊन येते. तेव्हा मात्र रेवा जोरात तांबटकरच्या पायावर रेवाला ढकलून देते. तेव्हा तांबटकर मोठ्याने ओरडतोय, काय चाललंय अक्षय मुकादम, तुमच्या बायकोला जरा सांगून ठेवा, माझ्या बायकोशी असं वागायचं नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते, तांबटकर मग तुझ्या डार्लिंगला सांग कसं वागायचं आणि कसं नाही ते. दुसऱ्यांच्या नवऱ्याचा हात पकडण्यापेक्षा स्वतःच्या नवऱ्याचा हात पकड आणि कुठे फिरायचंय तिकडे फिर. तेव्हा तांबटकर बोलतो, काय बोलतेस तू रमा, कळतंय का तुला. तेव्हा रमा बोलते, तांबटकर शेवटची वॉर्निंग देते या तुझ्या डार्लिंगला, माझ्या वाटेला जायचं नाही आणि माझ्या नवऱ्याच्या वाटेला तर जायचंच नाही. जर का माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा तुम्हाला उद्ध्वस्त करेन. आणि असं तसं नाही, चांगलंच उद्ध्वस्त करेल, कारण ही रमा तिच्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, पुरे झालं आता मला हा विषयच ताणायचा नाहीये. हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की तांबटकर रेवाला बोलतो, रेवा हे सर्व काय चाललंय. रेवा तू अक्षयला भेटायला का गेली होतीस. तेव्हा लगेच रेवा बोलते, तू माझ्यावरती विश्वास ठेव, मी अक्षयला भेटायला गेलेच नव्हते. खरं सांगायचं तर तो अक्षय मुद्दामून मला त्रास देण्यासाठी इथे आला आणि त्याच्या बायकोने मला फरफटत आणलं. तेव्हा लगेच तांबटकर बोलतो, असं जर का असेल ना तर मी तिला सोडणार नाही. तेव्हा रमा बोलते, तांबटकर जरा भानावर या आणि स्वतःच्या मनाला विचारा, आम्ही असं काहीतरी करू का. आम्हाला असं काहीही करायची गरज नाही तांबटकर, कारण माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या नवऱ्यावरती. तुझ्या डार्लिंगला ताब्यात ठेवायचं. आणि रमा अक्षयचा हात धरते आणि तिथून निघून जात असते. तेव्हा लगेच रेवा बोलते, रमा आज तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र तुला भोगावी लागणार. रमा त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच रमा बोलते, पुरे आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. आणि रेवा अगं समजून घे, अक्षय मुकादम फक्त आणि फक्त रमाचा आहे आणि रमाचाच राहणार. तेव्हा मात्र रेवाला खूप राग आलेला असतो. रमा अक्षयचा हात धरते आणि तिथून निघून जाते. तेव्हा मात्र तांबटकर रेवाला म्हणतो, डार्लिंग शांत हो, एवढी कशाला हायपर होतेस तू. डार्लिंग स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, आता सगळं संपलं. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्याने तांबटकर बोलतो, रेवा हा विषय सोड. रेवा म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेम नाहीये. तेव्हा रेवा बोलते, असं काय करतोस, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. उगाच नको तो विषय ताणू नकोस. आणि आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबतच आहे. पण त्या अक्षयला मात्र मला त्या रमापासून कायमचं तोडायचं आहे. तेव्हा तांबटकर बोलतो, तू काळजी करायची गरज नाही, मी त्या अक्षयला कायमचं दूर करेन. तेव्हा मात्र रमा इकडे अक्षयला म्हणत असते, बघितलंत
म्हणून मी तुम्हाला सांगत असते, जरा सतर्क राहा. ती रेवा काहीही करू शकते, कोणत्याही थराला ती जाऊ शकते, पण तुम्ही मात्र माझं ऐकतच नाही आहात. तेव्हा अक्षय बोलतो, रमा तू आलीच म्हणून, नाहीतर तिने आता काय केलं असतं देवच जाणे. तेव्हा लगेच रमा बोलते, असं कसं ती काही करेल? मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि जर का तिने तसा काही प्रयत्न केला तर तिला कशी तिची लायकी दाखवायची हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो, रमा तू माझ्या सोबत आहेस, हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा लगेच रमा बोलते, अहो मी तुमच्या सोबत असणार नाहीतर कोणासोबत, माझ्यासाठी तर तुम्ही खूप महत्वाचे आहात आणि आता हा विषय वाढवू नका. तेव्हा मात्र त्याला खूपच आनंद झालेला असतो. इकडे रमा अक्षयला घेऊन घरात आलेली असते. त्यावेळेला पार्वती आजी अक्षयला बोलते, अक्षय अरे कुठे होतास तू? अरे जीवाला घोर किती लावला होतास? अक्षय तुला कळतंय का? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आजी आजी शांत हो. खरं सांगायचं तर ती रेवा भेटली होती आणि बावळटसारखं वागत होती, म्हणूनच रमाने तिला धडा शिकवला. त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते, म्हणजे रमा तुझा संशय खरा ठरला तर? तेव्हा लगेच रमा बोलते, हो माझा संशय खराच ठरणार होता. मला खरंच कळून चुकलं होतं की आता कशी वाट लावायची. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आजी आजी काळजी करायची गरजच नाही, आता सगळं काही व्यवस्थित आहे. रमाने त्या रेवाला धडा शिकवलाय. तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते, अरे तुम्हाला कळतंय, जर का त्या रेवाला धडा शिकवलाय तर याचा अर्थ तो तांबडकर चिडला असणार. अरे तो तांबडकर पुन्हा एकदा आपल्यासाठी काही ना काहीतरी कारस्थान किंवा मोठं संकट रचतच असणार. तेव्हा लगेच रमा बोलते, पार्वती आजी मी आहे ना, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, मी सगळं काही अगदी शांतपणे बघेन, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते, रमा तू किती आणि काय काय सहन करणार आहेस ते मला आधी सांग. रमा तुला कळतंय तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय ते? रमा प्लीज स्वतःला शांत करशील का? तेव्हा लगेच रमा मोठ्याने बोलते, पुरे, आता मला हा विषय वाढवायचाच नाहीये, हा विषय लवकरात लवकर काढून टाकायचा आहे प्लीज, आणि तुम्ही या विषयाचा विचार करू नका. इकडे तांबटकर मात्र खूप दारू प्यायलेला असतो आणि तो म्हणत असतो, रेवाचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही? मी आपलं डार्लिंग डार्लिंग करतोय, पण ती मात्र वेड्यासारखं वागतेय. तिचं अजून सुद्धा त्या अक्षयवरतीच प्रेम आहे असंच मला दिसतंय. काय करू मी मलाच कळत नाहीये, पण काहीतरी केलं पाहिजे, मला शांत राहून चालणार नाही. तेवढ्यात मात्र रेवा तिथे आलेली असते आणि रेवा बोलते, कसला विचार करतोस? कसलाही विचार करू नकोस, माझं तुझ्यावरतीच प्रेम आहे आणि कायम तुझ्यावरतीच प्रेम असणार. तेव्हा मात्र मोठ्यानी तांबटकर बोलतो, रेवा मला खात्री नाही वाटत की तुझं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून. तेव्हा लगेच रेवा बोलते, काय करू मी तुला खात्री वाटण्यासाठी? तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. तेव्हा लगेच तांबटकर बोलतो, खरंच तू म्हणशील, मी म्हणेन ते तू माझ्यासाठी करशील? तेव्हा रेवा बोलते, हो करेन. तेव्हा लगेच तांबटकर बोलतो, अक्षयला आणि रमाला कायमचं विसरून जा, हा सूड पूर्णपणे विसरून जा. तेव्हा लगेच मोठ्यानी रेवा बोलते, तू काय बोलतोयस कळतंय का? अक्षयवरती काही माझं प्रेम नाहीये, पण अक्षयला उद्ध्वस्त मात्र मला करायचंय, त्याला त्याची योग्य जागा दाखवायची आहे. तेव्हा लगेच तांबटकर बोलतो, कशाला? उगाचच हा आगीशी खेळ नको ना रेवा, मला तुझ्यासोबत सुखाने संसार करायचा आहे. तेव्हा लगेच रेवा बोलते, प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, मी तुझीच आहे आणि तुझीच कायम राहणार. हे ऐकल्यानंतर तांबटकर रेवाला जवळ घेत असतो. तेव्हा लगेच रेवा बोलते, काय चाललंय ह्याचं, ह्याला समजतं तरी हा काय करतोय ते? मुळात मला माझ्या अक्षय जवळ जायचंय, त्याच्या मिठीत राहायचंय, मला काय काय करावं लागतंय अक्षय तुला मिळवण्यासाठी, तुला कळतच नाहीये. तुला फक्त आणि फक्त त्या रमाचं पडलंय. अक्षय प्लीज कधीतरी माझा विचार कर, कधीतरी. तेव्हा मात्र अक्षय त्याच्याकडे बघत असतो. त्याच वेळेला लगेच पार्वती आजी इकडे अक्षयला बोलते, अक्षय आज रमा होती म्हणून तू वाचलास, प्रत्येक वेळेला ही रेवा तुला त्रास द्यायचा प्रयत्न करणार. अक्षय जरा तरी विचार करून वाग.
तेव्हा मात्र अक्षय बोलतो, आजी तू नको काळजी करूस, मी बघतो काय करायचं ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अक्षय आणि रमा मिळून रेवाला चांगलाच धडा शिकवतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.